महाविकास आघाडीची आज जनसंताप जी आहे तो मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। राजकोट किल्ल्यावरती ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर आज महाविकास आघाडीतले दिग्गज नेते जे आहेत ते याच व्यासपीठावरनं या मोर्चाला संबोधित करणार आहेत। आपल्यासोबत स्वतः आमदार वैभव नाईक सर आहेत। नाईक साहेब, सरकारला घेरण्याचे प्रयत्न निश्चितपणे आज शिवप्रेमींचा संताप आज मालवण बंदवरून आपल्याला दिसून आला असेल। आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे फक्त भ्रष्टाचारामुळे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात हा उद्रेक आहे। मालवणवासियांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आता काहीच वेळात मोर्चा या ठिकाणी निघेल आणि त्यात सुद्धा शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि आपला सरकारच्या विरोधात हा उद्रेक या ठिकाणी दाखवून देतील। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काल दीपक केसरकरांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं की वाईटातून काहीतरी चांगलं घडावं असं म्हणून हा प्रकार सारा घडला असावा असं त्यांचं म्हणणं होतं। खरं तर वाईटातनं चांगलं घडतं हे दीपक केसरकरांना नेहमीच माहिती असतं। आमचा पक्ष फुटला हे वाईट झालं, परंतु त्यांना मंत्रिपद मिळालं। आता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झाल्यानंतर बांधकाम मंत्र्यांचा राजीनामा देतील आणि पालकमंत्री स्वतःकडे घेतील या आशेने ते वाईटातनं चांगलं म्हणतात। आज या ठिकाणी महाविकास आघाडी ज्या पद्धतीनं हल्लाबोल करणार आहे, एक प्रकारे दबावतंत्राचा भाग किंवा हा मुद्दा उचलून धरण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप होतोय। हा राजकारण आरोपाचा भागच नाही। स्मारक पडलं हे वस्तुस्थिती आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बोलायचं पण नाही। बोललो की राजकारण जे राजकारण बोलतायत तेच खरं तर राजकारण करतायत। पण अशामध्ये सरकार कुठेतरी नेव्हीकडे बोट दाखवत आहे की जर पुतळा नेव्हीने बांधला असेल तर नेव्ही तक्रार करेल, तुम्ही का करताय? खरं सरकार ही जबाबदारी फक्त शासनाची आहे, बांधकाम खात्याची आहे, बांधकाम मंत्र्यांची आहे। नक्कीच ही जी सगळी जबाबदारी आहे ती सगळी सरकारचीच आहे असा आरोप या ठिकाणी वैभव नाईक यांनी केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अनिकेत होलमसह मी मनोज लेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।